वर्णांचे प्रकार. मराठी व्याकरण. वर्णांचे प्रकार. स्वर. स्वर म्हणजे उच्चार करणे, ध्वनी करणे. या वर्णमालेतील अ पासून औ पर्यंतच्या 12 वर्णांना स्वर असे म्हणतात. स्वराचा उच्चार करताना ओठाच्या किंवा जिभेच्या विविध हालचाली होत असतात, पण ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाच्या मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. स्वरांचा उच्चार तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे होतो. स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णांच्या सहाय्या वाचून होतो. स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडले व पसरले म्हणजेच विवृत्त असते, म्हणजे स्वरोच्चाराच्या वेळी हवेचा मार्ग अडखळलेला नसतो. स्वर म्हणजे नुसते सूर. दुसरा आहे स्वरादी. अम व आहा या 2 वर्णांना स्वरादी असे म्हणतात. यात अनुस्वार व विसर्ग असे 2 उच्चार आहेत. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना या वर्णांच्या अगोदर स्वर येतो, म्हणून त्यांना स्वरादी असे म्हणतात. स्वरादी म्हणजे स्वर, आदी म्हणजे आरंभ, ज्याचा असा वर्ण. उदाहरणार्थ अंगण या शब्दात अ प्लस अनुस्वार अम, शंकर या शब्दात स प्लस अ प्लस अनुस्वार श, किंकर या शब्दात क प्लस ई प्लस अनुस्वार की, मनस्थिती या शब्दात न प्लस अ प्लस विसर्ग न, दुःख या शब्दात द प्लस उ प्लस विसर्ग दु. अनुस्वार. अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द आहेत. उदाहरणार्थ गंगा, घंटा, आंबा, उंट, इंधन इत्यादी. काही वेळा अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट ओझरता होतो. उदाहरणार्थ देवांनी घरामध्ये स्पष्ट व खणखणीत उच्चारांना अनुस्वार असे म्हणतात, तर ओझरत्या अन अस्पष्ट उच्चारांना अनुनासिक असे म्हणतात. विसर्ग याचा अर्थ श्वास सोडणे होय. विसर्गाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसका देऊन केलेल्या उच्चारासारखा आहे. व्यंजन. मराठी वर्णमालेतील क, ख पासून ह, ड पर्यंतचे व्यंजने ज्यांचा स्वतंत्रपणे उच्चार करता येत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. व्यंजने पूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पायमोडून लिहितात. आपण जेव्हा क, ख, ग असा उच्चार करतो तेव्हा त्यात अ हा अनुस्वार मिळून आपण त्याचा उच्चार करतो. उदाहरणार्थ क प्लस अ प्लस क याचा अर्थ ज्या वर्णांना उच्चार स्वरांच्या सहाय्यावाचून पूर्ण होत नाही त्यांना व्यंजने म्हणतात. अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चार असलेले वर्ण. अ, आ, इ वगैरे स्वर पूर्ण उच्चाराचे आहेत. क, ख, ग, घ ही व्यंजने अपुरे उच्चाराची आहेत. त्यात अ मिसळून क, ख, ग, घ ही अक्षरे होतात. सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. बाराखडी. व्यंजनात स्वर मिसळून अक्षर बनते. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ हे 10 स्वर व अम, आह यांची चिन्हे मिळून आपण 12 अक्षरे तयार करतो. त्यांना आपण बाराक्षरी किंवा बाराखडी असे म्हणतो. उदाहरणार्थ वर्ण अ, आ, इ, ई, उ, ऊ, ए, ओ, औ, अम, आह. आता आपण पाहूया स्वरांचे प्रकार. 1. ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर. स्वरांचा उच्चार करताना लक्षात येते की अ, इ, उ, ऋ, लृ या स्वरांचा उच्चार आखूड होतो. त्यांचा उच्चार करण्यास कमी वेळ लागतो म्हणून त्यांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. आ, इ, उ, ए, ओ, औ या स्वरांचा उच्चार करण्यास अधिक वेळ लागतो. त्यांचा उच्चार लांबट होतो म्हणून त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात.